पहिल्यापासूनच संस्कारामध्ये आहे, की नेतृत्व जे काही कळवतं त्या पद्धतीने अंमलबजावणी करणे. त्या हे आमचं कामच असतं आणि त्या पद्धतीने ती अंमलबजावणी आम्ही केली. परंतु कुठेतरी वरच्या नेतृत्वाने, शिंदे सेनेच्या नेतृत्वाने वरतून सांगितल्यावर सुद्धा स्थानिक नेतृत्वाने त्याला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला पाहिजे होता, तो युतीसाठी दिला नाही आणि त्याच्यामुळं संभ्रम निर्माण करणे, गोंधळ करणे आणि या भूमिकेतून युती बऱ्याच ठिकाणी युती होऊ शकते. शेतकरी खऱ्या अर्थाने उत्पन्नाने संरक्षित आणि जीवनमानाने सन्मानित ही भूमिका घेऊन आम्ही चालतो आणि ती भूमिका आमची सातत्याने पुढे राहणार असल्यामुळे एवढं भरघोस यश आम्हाला मिळालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपने भरघोस असे यश मिळवलेलं आहे आणि त्या संबंधित आपल्यासोबत बोलायला भाजपचे आमदार संजयजी केणेकर आहेत. सातत्याने भाजप यश मिळवतंय, काय रहस्य आहे तुमच्याकडे की तुम्ही सातत्याने यश मिळवताय? राज्याचं सक्षम असं नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीने या राज्याच्या विकास परिवर्तनाची एक झंझावत या राज्यामध्ये आणला. निश्चितच वाड्या तांड्यावरचा खेड्यापाड्यातला शेतकरी, शेतकऱ्याच्या आजूबाजूला असलेला शेतमजूर, दीन दलित उपेक्षित पीडित यांना ज्या पद्धतीने यांच्या जीवनामध्ये आमूल बदल आणून खऱ्या अर्थानं यांना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून जे पाऊल उचललं, त्याचंच उत्तर हे आहे. आणि निश्चितपणे लोकांनी यामुळे भरभरून मतदान भारतीय जनता पार्टीला केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर एक विश्वास या घवघवीत यशाने जनतेचा मिळालेला आहे. पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर तुमचे जे सहकारी मित्र आहेत शिवसेना, त्यांनी सुद्धा तुमच्या जवळपास जागा मिळवल्यात. कुठेतरी तुम्ही युती केली असती तर दोघांमध्ये अजूनही तुम्हाला यश मिळालं असतं असं वाटतं का? निश्चितच माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय शिंदे साहेबांच्या दोघांचीही आग्रही भूमिका युतीसाठी होती. त्यांनी वेळोवेळी तशा सूचना आमच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या आणि परंतु भारतीय जनता पार्टीने ते मनावर घेतलं. कारण देवेंद्र जेव्हा सांगतात तेव्हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्याच पद्धतीने वागतो. कारण हे भारतीय जनता पार्टीच्या पहिल्यापासूनच संस्कारामध्ये आहे, की नेतृत्व जे काही कळवतं त्या पद्धतीने अंमलबजावणी करणे हे आमचं कामच असतं आणि त्या पद्धतीने ती अंमलबजावणी आम्ही केली. परंतु कुठेतरी वरच्या नेतृत्वाने, शिंदे सेनेच्या नेतृत्वाने वरतून सांगितल्यावर सुद्धा स्थानिक नेतृत्वाने त्याला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला पाहिजे होता, तो युतीसाठी दिला नाही आणि त्याच्यामुळं संभ्रम निर्माण करणे, गोंधळ करणे आणि या भूमिकेतून बऱ्याच ठिकाणी युती होऊ शकली नाही. बरं, संभाजीनगरमध्ये ज्या ग्रामीणच्या ज्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये सातत्याने प्रश्न उपस्थित केला गेला की धरण बाजूला असूनही अजूनही अनेक जी शेत जमीन आहे ती पाण्याखाली नाहीये. कुठेतरी भाजप याच्यासाठी प्रयत्न करणार आहे? हे बघा, माननीय मागच्या काळात ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेच्या काळात सुद्धा आणि यावेळेच्या काळात सुद्धा जे सर्वात जास्त जलसिंचनाची कामं, जलसंधारणाची कामं ज्या पद्धतीने केली गेली आणि काही करोड एकर शेती ही पाण्याखाली आणली गेली, त्याचा रेकॉर्ड आहे सरकारकडे. आणि त्यामुळे निश्चित शेतकरी सुखी झाला, त्याची जमीन पाण्याखाली आली, त्याच्या डोक्यावरचं कर्ज कमी करण्यात आलं, त्याच्या खऱ्या अर्थानं विहिरीला रात्री पाणी सोडावं लागत होतं, पण सोलार ऊर्जा त्याच्या विहिरीवर बसून ज्या पद्धतीनं दिवसभर त्याच्या शेतीला पाणी पुरवण्याचं काम केलं. हे सगळा विकास जो केला हे देवेंद्रजीने पटापट ज्या पद्धतीने शेतकरी आणि शेतावरचा खर्च कमी करण्याचं काम, शेतकऱ्याला सुखी करण्याचं काम या माध्यमातून केलं, त्याचं उत्तर तुम्हाला या जिल्हा परिषदेला दिसलंय. पण तुमची विचारधारा हिंदुत्ववादी, अनेक निवडणुका भाजपने आक्रमक हिंदुत्ववादी म्हणून लढल्या, पण महानगरपालिकेचा विचार केला किंवा या स्थानिक निवडणुकांचा विचार केला तर भाजपने सर्व समभाव किंवा थोडीफार हिंदुत्वाची जी तुमची एक बाजू आहे ती थोडी कमी करून तुम्ही कुठेतरी अनेक धर्मांना किंवा जातींना जवळ घेण्याचा प्रयत्न केला का, त्याच्यामुळे एवढं यश मिळते असं बोलल्या जात आहे? खरं तर भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सुद्धा विकासाचा केंद्रबिंदू कोणत्या घटकांना मानते? विकासाचा केंद्रबिंदू देव, देश, धर्म आणि संस्कृती हे आमच्या विकासाचे केंद्रभूत पाया आहे. आणि निश्चितच
आमची महानगरपालिकेला जी भूमिका होती ती जिल्हा परिषदला होती, की बऱ्याच वेळेस हिंदुत्व आमची संस्कृतीला आम्ही हिंदुत्व म्हणलेलं आहे. राष्ट्रीय विचारधारा, राष्ट्रीय संस्कृती हे आमचं हिंदुत्व आहे आणि याच हिंदुत्वाला धरून आमच्या विकासाची खऱ्या अर्थानं परिवर्तनाची दिशा आहे आणि त्यामुळे आम्ही हिंदुत्व कधीच सोडलं नाही. कारण ज्या वेळेस विकास झाला त्यावेळेस आमचा केंद्रबिंदू हिंदुत्वच होता आणि त्यामुळे आजही हिंदुत्वच आहे. त्यामध्ये तुम्हाला आता फरक दिसला असेल की जे हिंदुत्वाला न मानणारे आहे आणि जे हिंदुत्वाचं नुसतं प्रदर्शन करणारे आहे ते संपले याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं खरं हिंदुत्व मानणारी भारतीय जनता पार्टी आज तुम्हाला त्याचा प्रत्यय दिसतो आणि निश्चितपणे हिंदुत्व धरूनच विकास झाला. बरोबर. पहिली फळी हरिभाऊ बागडे असतील, रावसाहेब दानवे असतील, या निवडणुकीमध्ये एवढे सक्रिय दिसले नाही. दुसऱ्या फळीवर जिम्मेदारी भाजपने दिली होती. कुठेतरी ती सार्थ ठरली दुसरी फळी तुमच्यासारखी? हे बघा, निश्चितच ज्यांना त्यांना ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ रचनेवरच्या बूथ प्रमुखापासून शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि त्या स्थानिक स्तरावरचा पदाधिकारी हा सातत्याने सक्रिय राहिला. आमचं कसं आहे, आमचं वरतून नाही चालत, आमचं खालून बूथहून आमचे खऱ्या अर्थाने ताकद वाढते आणि बूथवरचा कार्यकर्ता मजबूत असल्यामुळंच ही निवडणूक आम्ही जिंकू शकलो. मेरा बूथ सबसे मजबूत ही आमची संकल्पना खऱ्या अर्थानं राबवण्याचं काम आमच्या बूथ कार्यकर्त्याने केलं आणि निश्चितच बाकी मग नानाच्या जागी बसून जे आमचे वरचे नेते आहे, वरिष्ठ नेते आहेत, यांनी निश्चितपणे त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी पण परिपूर्णपणे पार पाडल्या आणि हा खऱ्या अर्थाने बूथवरच्या कार्यकर्त्यापासून सर्व पदाधिकाऱ्यांचा हा सामूहिक विजय आहे. माझा शेवटचा प्रश्न, गांधीजी म्हणाले होते खेड्या गावाकडे चला, तर आता भाजपकडे ग्रामीण भागाची सुद्धा सत्ता आहे, तर कुठेतरी तुमचे काय प्रयत्न असणार आहेत जेणेकरून ग्रामीण भागातली परिस्थिती अजून चांगली होईल? खरं तर आमच्या पुढं ज्या पद्धतीने या राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर जनमानसाने विश्वास दर्शवला, तो विश्वास सार्थ करण्यासाठी आतापर्यंत काही शेती आम्ही पाण्याखाली आणल्या, परंतु शेतीवरचा खर्च, उत्पन्नावरचा खर्च, शेती उत्पन्नाला उत्पन्न काढायला लागणारा खर्च कसा कमी करता येईल, शेतकऱ्याच्या शेत्यावरचा खर्च कमी करण्याची भूमिका ही देवेंद्रजीच्या डोक्यात आहे. म्हणून त्यांनी सोलार खऱ्या अर्थानं वीज बिल माफ व्हावं त्याच्यासाठी कर्ज माफ केलं. खरं तर शेतकऱ्याचा विमा काढला. शेतकरी खऱ्या अर्थाने उत्पन्नाने संरक्षित आणि जीवनमानाने सन्मानित ही भूमिका घेऊन आम्ही चालतोय आणि ती भूमिका आमची सातत्याने पुढे राहणार असल्यामुळं एवढं भरघोस यश आम्हाला मिळालं. नक्कीच हे होते भाजपचे आमदार संजयजी केनेकर. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.